नमस्कार. आजचा आपला विषय आहे असली विरुद्ध नकली. प्रधानमंत्री पूर्व विदर्भामध्ये प्रचाराला आले आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख नकली शिवसेना म्हणून केला आणि तिथूनच असली नकली या वादाला सुरुवात झाली. आपल्या एका पक्षाला आपण नकली शिवसेना असं म्हणतो. साहजिकच महायुती आघाडीमध्ये जेवढे कोणते पक्ष आहे त्या सर्व घटक पक्ष हे सर्वचे सर्व ओरिजिनल आहे. सर्वचे सर्व पक्ष मर्यादेच्या पलीकडे त्यांच्यामध्ये क्षमता आहे अशी सर्वांचीच भावना तयार झाली आणि महाविकास आघाडीकडे जेवढे कोणते पक्ष आहे त्यांच्याकडे सर्वचे सर्व पक्ष हे डुप्लिकेट आहे, सर्वचे सर्व पक्ष हे नकली आहे अशी लोकांची भावना तयार झाली भारतीय जनता पक्षाच्या. त्याच्यामुळं आजचा आपला जो विषय आहे असली विरुद्ध नकली असा संघर्ष. असली विरुद्ध नकली असा संघर्ष सर्व महाराष्ट्रावर होत असताना महायुतीनं आपले उमेदवार घोषित केले, महाविकास आघाडीनं उमेदवार घोषित केले. महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित करत असताना तीनही जे मोठे पक्ष आहे याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तीनही पक्षांना वेगवेगळ्या स्वरूपाचं स्वातंत्र्य होतं. जेव्हा त्यांची वाटणी झाली जागांची तेव्हा त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचं स्वातंत्र्य देण्यात आलं. पण महायुतीमध्ये अशा कोणत्या स्वरूपाचं स्वातंत्र्य घटक पक्षांना नव्हतं. कारण काळजावर दगड ठेवून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं असं जे आपले चंद्रकांत पाटील म्हणत होता त्याचा संदर्भ त्यांनी जागा वाटपामध्ये आणला आणि घटक पक्षांना आमच्या मनानं ऐकावंच लागेल म्हणून त्यांनी या घटकही पक्षांचं छोट्या छोट्या पक्षांचं सुद्धा भारतीय जनता पक्षानंच उमेदवार निश्चित केले. हे देखील आपल्याला प्रामुख्याने पाहावयास या ठिकाणी मिळते. माहितीतर्फे अजूनही 7 जागांचं वाटप राहिलं. त्याच्यामध्ये 41 जागा त्यांनी डिक्लेअर केल्या. 41 जागा डिक्लेअर केल्या. तुमच्याकडे सर्वचे सर्व ओरिजिनल लोक आहे, सर्वच्या सर्व तुम्हाला ओरिजिनल पक्ष आहे, त्यांच्याकडे मोठ्या स्वरूपाची क्षमता आहे. ओरिजिनल माल हा जो असतो हा नेहमी चांगल्या स्वरूपाचा असतो. तरी देखील 7 उमेदवार तुम्ही डिक्लेअर करू शकले नाही हा सर्वसामान्य माणसाला पडलेला हाच प्रश्न आहे. या उलट ज्यांना तुम्ही नकली म्हणून हिनवता, ज्यांना तुम्हाला नकली म्हणून हिनवायचं असते म्हणजे काय, नकली माल हा नेहमीच खराब असतो, त्यांच्यामध्ये कोणत्या स्वरूपाची क्षमता नसते, तो हा ओरिजिनल नसतो, त्याला कोणी विचारत नाही. असे सर्वचे सर्व जे पक्ष आहे हे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट झालेले आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये सर्वावस्था कोणत्या स्वरूपाची पाहायला मिळत नाही. महाविकास आघाडीने आपले जे उमेदवार 46 उमेदवार जे होते हे डिक्लेअर करून टाकले. फक्त त्यांचे 2 जे उमेदवार आहे त्या दोन्ही ज्या जागा आहे त्या मुंबईच्या असल्याकारणानं त्या मुंबईच्या ज्या जागा ज्या आहे काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्या. त्याच्यामुळे त्याचं जे जागाचं जे वाटप आहे तिथं उमेदवार जाहीर करण्याचं राहिलं. परंतु महायुतीमध्ये 7ही ठिकाणी अजूनही आपले उमेदवार भारतीय जनता पक्ष जाहीर करू शकला नाही. तुम्हाला नकली लोकांची भीती का वाटते? तुम्हाला जर नकली लोकांना हरवणं तर फारच शक्य होते, कारण नकली लोकांमध्ये क्षमता नसते. नकली लोकांना कोणी विचारत नाही. नकली लोकांना लोकांची सहानुभूती नसते. तरी पण हेतुपुरस्सर एका साईडला आपण नकली म्हणायचं आणि दुसऱ्या साईडला भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे शिवसेना गटाशी सामना करणं या वाटाघाटीमध्ये टाळलेलं आहे. लक्षात घ्या. कारण 48 उमेदवारापैकी 14 ठिकाणी त्यांनी काँग्रेसची लढती आपल्या जाहीर केल्या भारतीय जनता पक्षानं. म्हणजे 14 ठिकाणी तुम्हाला पंजाविरुद्ध कमळ दिसणार आहे. 8 ठिकाणी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस आणि शरदचंद्र पवार गट आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला मशाल दिसणार, तुम्हाला कमळ दिसणार आहे. त्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 8 ठिकाणी दिसणार आहे. परंतु तुम्हाला 4च जागा अशा आहे की ज्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या मशाल विरुद्ध भारतीय जनता पक्षानं उभ्या केलेल्या आहे. तुम्ही नकली म्हणून उल्लेख केला ना, मग लावा ना त्यांच्याशी लढती. तुम्ही ज्यांना नकली म्हणून हिनवलं त्यांच्याशी लढती का लावल्याने? महाराष्ट्रामध्ये फक्त 4च जागा अशा आहे की त्या ठिकाणी मशाल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्षाची लढाई आहे. भारतीय जनता पक्षानं फक्त 4च ठिकाणी उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये ते उमेदवार दिलेले आहे आणि ही जे लढत जी आहे बाकीच्या सर्व ज्या लढती आहे त्यांनी हेतुपुरस्सर टाळलेल्या हे सुद्धा लक्षात येते. त्यांची पहिली लढत जी आहे उद्धव ठाकरेसोबतची ही ईशान्य मध्य मुंबईमध्ये आहे. इथं जे आहे भारतीय जनता पक्षानं आणि ह्या 4ही ज्या जागा ज्या आहे उद्धव ठाकरेची ज्या लढत आहेत, माझं तर असं मत आहे की 48च्या 48 ही जागा तुम्ही उद्धव ठाकरेशी लढायला पाहिजे होत्या.
परंतु उद्धव ठाकरेशी लढत असताना हेतुपुरस्सर तुम्ही ती काळजी घेतलेली आहे. कोणत्या स्वरूपाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहे उद्धव ठाकरेशी समोर तुम्ही आणत नाही आहे. अशी काय गोष्ट आहे की तुम्हाला नकली लोकांची एवढी भीती वाटते? तुम्ही ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेच्या नावाचा उमेदवार जाहीर केला आणि त्याच्यातर्फे उद्धव ठाकरेच्या गटातर्फे जे आहे उद्धव ठाकरेंनी आपले सर्व जे उमेदवार आहे हे अगोदरच जाहीर केले होते. मग तुम्हाला तुमचे उमेदवार जाहीर करताना काय झालं होतं? उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी ईशान्य मध्य मुंबईमध्ये आपला उमेदवार जाहीर केला. त्या ठिकाणी त्यांचे जे आहे संजय दिना पाटील या ठिकाणी संघर्ष करत आहे. ईशान्य मुंबईमध्ये ती पहिली लढत भारतीय जनता पक्षाविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्याशी होणार आहे. दुसरी जे लढत आहे दुसरी लढत तुम्हाला सांगलीची पाहावयास मिळते. सांगलीचा उमेदवार महाविकास आघाडीनं पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषित केला. ती जागा मोठ्या स्वरूपाची जी होती याच्यामध्ये कासावीस झाली आणि उद्धव ठाकरे शिवसेना या गटाला ती सुटली. त्या ठिकाणी नाईलाज असतो भारतीय जनता पक्षानं ही लढाई टाळली असती, परंतु त्या ठिकाणी संजय काका पाटील हे महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे. पहिली लढत ईशान्य मध्य मुंबईमध्ये आहे उद्धव ठाकरेशी भारतीय जनता पक्षाची. त्या ठिकाणी मिहीर कोटेच्या विरुद्ध तुम्हाला संजय दिना पाटील अशी लागलेली आहे. दुसरी लढत तुम्हाला सांगलीमध्ये लागलेली आहे. सांगलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील जे कुस्तीपटू आहे याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी संजय काका पाटील आहे. तिसरी लढत जी आहे जे खूप महत्त्वाची आहे, दोन्ही शिवसेनेच्या म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि तीच लढाई जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुद्धा मोठ्या स्वरूपाची महत्त्वाची आहे. सर्व महाराष्ट्राचं त्याचबरोबर सर्व भारताचं जे लक्ष आहे या ठिकाणच्या लढतीवर आहे आणि ती लढत म्हणजे काय तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भारतीय पक्षातर्फे जो भारतीय जनता पक्षानं जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार आहे नारायण राणे जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहे. त्या ठिकाणी कमळ विरुद्ध मशाल अशी सरळ लढत आहे आणि मशालीचं नेतृत्व कोण करत आहे तर पडत्या काळामध्ये मशालीच्या सोबत जे लोक राहिले त्याच्यामधीलच एक त्यांचे उद्धव ठाकरेचे जे शिलेदार होते विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी सरळ इंटरेस्टिंग लढत जी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाची उद्धव ठाकरे सोबतची जी लढाई होते हे तिसऱ्या स्वरूपाची लढाई आहे. चौथी लढाई तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते की भारतीय जनता पक्षाच्या खासदाराच्या फुटीचा जो श्री गणेश आहे उन्मेष पाटील यांनी जळगाव या ठिकाणी केला आणि उन्मेष पाटलांनी आपला उमेदवार देताना त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेच्या गटामध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणचा जो उमेदवार आहे जळगावचा करण पवार आणि याविरुद्ध भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे त्या ठिकाणचा म्हणजे जळगावचा स्मिता वाघ यांच्या विरुद्ध चौथी लढत आपल्याला पाहावयास मिळते. तुम्ही नकली म्हणता ना, मग चारच लढती तुम्ही का लावल्या त्या ठिकाणच्या? तुमच्या सातही लढती ज्या आहे या सातही लढती ज्या आहे ह्या तुम्ही अजूनही बाकी आहे आणि सातही उमेदवार जे आहे तुम्ही अजून दिलेले नाही आहे आणि सातही उमेदवारापैकी जवळपास भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे गटाला 5 जागा देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये आहे. 5 जागांपैकी ज्या जागा ज्या आहे ज्या 2 जागा ज्या आहे या 2 जागा ज्या म्हणजे तीन जागा ज्या आहे ह्या मुंबईच्या आहे आणि ज्या 5 जागा ज्या आहे या 5 जागा ज्या आहे तुमच्या पूर्ण मुंबईच्या बाहेरच्या आहे. त्याच्यापैकी पहिली जी जागा आहे जे तुम्ही निश्चित करू शकले नाही ती जागा आहे तुमच्या एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातल्या ज्या 2 जागा आहे त्या ठिकाणी अजूनही उमेदवार डिक्लेअर केले नाही. त्या ठिकाणची एक कल्याणची जागा आहे, त्या ठिकाणची एक ठाणेची जागा आहे, त्या ठिकाणची एक पालघरची जागा आहे, एक नाशिकची जागा आहे. या 4 जागा तुम्ही निश्चित केल्या नाही. सोबतच 3 जागा देखील अजूनही निश्चित व्हायच्या आहेत. त्यामधील दक्षिण मुंबईची जागा निश्चित झालेली नाही, त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईची जागा तुमची निश्चित झालेली नाही आणि उत्तर मध्य मुंबईची जागा देखील तुमची निश्चित झालेली नाही. 7ही ठिकाणी जे उमेदवार आहे ते उमेदवार उद्धव ठाकरे गटांनी या 7 पैकी 5 उमेदवार त्यांच्या इशाला गेल्यामुळं 5ही ठिकाणच्या लढती आहे या उद्धव ठाकरेंचे उमेदवार कामाला लागलेले आहे. तुम्ही ज्यांना असली म्हणून हिनवताना त्या 5ही जागा ठिकाणी आपल्याला उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलेले आहे. त्याच्यापैकी आपले जे उमेदवार आहे हे उमेदवार घोषित करत असताना त्या ठिकाणी आपल्याला
ठाणे आणि कल्याणची जी उमेदवारी आहे, कल्याणच्या उमेदवारीमध्ये वैशाली दरेकर माझे विरोधी पक्षनेता महानगरपालिका यांची उमेदवारी जाहीर केली, ठाणेला राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर केली, पालघरला ठाकरेंनी आपली उमेदवारी जाहीर केली, नाशिकला एक वाजे म्हणून आपला एक जुना कार्यकर्ता त्यांनी उमेदवार म्हणून जाहीर केला. परंतु उद्धव ठाकरे गटांशी सामना करणं भारतीय जनता पक्ष हेतुपुरस्पर टाळण्याचा प्रयत्न करत आहे, हे सुद्धा या असली आणि नकली वादाच्या निमित्तानं मोठ्या स्वरूपाचं लक्षात येते. असली आणि नकली वादात आणि ही लढत का टाळली याचं ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट लक्षात येते की आपले वोट ट्रान्सफर होईल का. कारण आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये फूट पडल्यानंतर एकही टेस्ट महायुतीतर्फे झाली नाही. वोट ट्रान्सफर होते की नाही होत. तीनही पक्ष ज्या एकमेकांच्या संदर्भामध्ये पूर्वग्रह दूषित आहे. तिन्ही पक्षामध्ये मोठ्या स्वरूपाचं जे आहे हे बेचैनीचं वातावरण आहे. अजित पवार गटाचे जे वोटर आहे हे एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतं ट्रान्सफर करेल का, मत टाकणार का, किंवा एकनाथ शिंदेचे जे वोटर आहे हे अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि कमळाला मत टाकतील का. कारण मोठ्या स्वरूपाच्या संघर्षाचा यांचा तीनही पक्षाचा इतिहास आहे. या तीनही पक्षाचे आपले जे वोटर आहे एकमेकांना मतदान करतील का. म्हणून सरळ उद्धव ठाकरेंच्या समोर येणं भारतीय जनता पक्षानं टाळलेलं आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात येते. कारण प्रचारामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार आले असताना एकमेकाच्या विरोधामध्ये टीका करावी लागते. आणि ह्या टीका करत असताना तुम्ही उद्धव ठाकरेवर कोणत्या स्वरूपाची टीका करू शकत नाही. कारण उद्धव ठाकरे हे आतापर्यंत तुमच्यासोबतच होते. याउलट उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला करण्यानं ज्यांना तुम्ही नकली म्हणून हिणवताना त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये अप्रतिम स्वरूपाची, अफाट स्वरूपाची, मोठ्या स्वरूपाची त्याच्यामध्ये सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेला या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होतो की काय असं भारतीय जनता पक्षाला वाटते. म्हणून फक्त 4च ठिकाणी उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये तुम्ही उमेदवार दिलेले आहे, हे सुद्धा लक्षात येते. याउलट महाविकास आघाडीमध्ये अशा स्वरूपाचं कोणत्या स्वरूपाचं वातावरण नाही. वोट ट्रान्सफरचा त्या ठिकाणी मुद्दाच नाही. कारण मोठ्या स्वरूपाचे 2 पक्ष फुटलेले आहे. दोन्ही पक्षाचे जे नेतृत्व करणारे जे लोक आहे हे जिवंत आहे. त्यांच्या दोन्हीविषयी मोठ्या स्वरूपाची जे लाट आहे, सहानुभूतीची लाट आहे, लोकांमध्ये तयार झालेली आहे. याउलट समोरचं जे वातावरण आहे, भविष्यकाळातलं जे प्रचाराचं वातावरण आहे, एकमेका टीका करण्याचं जे वातावरण आहे, उद्धव ठाकरेवर जेवढी टीका केल्या जाईल तेवढी त्यांच्या विरोधामध्ये सहानुभूती वाढत आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. त्यासोबत शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सुद्धा टीका जर केली तर त्यांची सहानुभूती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, असा भारतीय जनता पक्षाचा समज आहे. त्याच्यामुळं वोट ट्रान्सफरचा या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा मुद्दा नाही. आपल्याला माहीतच आहे, पक्ष शिवसेना उद्धव ठाकरेचा पक्ष फुटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जी निवडणूक पार पडली ती अंधेरी पूर्वची निवडणूक होती. अंधेरी पूर्वचे जे आमदार होते शिवसेना गटाचे, म्हणजे उद्धव ठाकरेच्या गटाचे जे आमदार होते, रमेश लटके यांचं निधन झालं. आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिला शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाच्या फुटीनंतरचा पहिला उमेदवार दिला गेला. त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या पत्नी होत्या ऋतुजा लटके, ह्या मोठ्या बहुसंख्येनं निवडून आल्या. कारण तिन्ही पक्षाचे जे वोटो होते हे तिन्ही पक्षाचे वोटो ऋतुजा लटकेंना पडले. वोट ट्रान्सफरचा हा पहिला लिटमेट टेस्ट होता. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पंजाब या दोन्ही पक्षाचे जे वोट आहे हे ऋतुजा लटकेंना मोठ्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर झाले. त्याच्यामुळं या ठिकाणी वोट ट्रान्सफरचा मुद्दा कोणत्या स्वरूपाचा नाही, हे सुद्धा लक्षात येते. दुसरी लिटमस टेस्ट होती हे कसबा निवडणुकीच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी कसबा या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आणि काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर या ठिकाणी निवडून आले. रवींद्र धंगेकरांना जे मत पडलं हे शिवसेनेचं सुद्धा मत त्यांना ट्रान्सफर झाली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे सुद्धा मोठ्या स्वरूपाचे मतं ट्रान्सफर झाली. तिथे त्यांच्या 2 लिटमस टेस्ट झाल्या महाविकास आघाडीतर्फे. आणि या दोनही लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी जे होती हे सपशेल पास झाली. कारण तीनही गटातील उमेदवारांना एकमेकांचे जे मुद्दे आहे, एकमेकांचे जे मतं आहे हे ट्रान्सफर होताना दिसतात. या उलट महाविकास आघाडीमध्ये असं कोणत्या स्वरूपाचं वातावरण दिसत नाही. तिथं एकमेकांच्या ज्या लढती आहे, एकमेकांच्या लढतीत मोठ्या स्वरूपाच्या काठ्याच्या जरी असल्या पण आपल्याला मत ट्रान्सफर होणार की नाही असा स्वरूपाचा कळीचा प्रश्न सर्व तीनही पक्षामध्ये तयार झालेला आहे. तो तीनही पक्षाच्या चिंतेचा विषय आहे.
नवीन नवीन येणारे जे विषय आहे मोठ्या स्वरूपामध्ये महाविकास आघाडीला म्हणजे नकली लोकांच्या आघाडीला मोठ्या स्वरूपाची गर्दी होत आहे. या उलट असली लोकांच्या म्हणजे ओरिजिनल महायुतीला कोणत्या स्वरूपाची गर्दी होत नाही. त्यामुळे सर्वचे बैठका ज्या आहे या चिंतन बैठकांना सुरुवात झाली आहे. याला एकच कारण आहे, असली विरुद्ध नकली हा वाद. नुकतंच त्या ठिकाणी आपला उमेदवार घोषित करत असताना त्या ठिकाणी एक काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार दिला. उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेस पक्षानं वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. 7 उमेदवार जे डिक्लेअर करायचे होते महायुतीतर्फे, त्याच्यामध्ये उत्तर मध्य मुंबईचा जो उमेदवार होता कालच महायुतीनं म्हणजे भारतीय जनता पक्षानं त्या आपण म्हटलं जे होतं की 7 उमेदवार डिक्लेअर व्हायचे आहे आणि 7 उमेदवारापैकी 5 उमेदवार एकनाथ शिंदेच्या गटाला डिक्लेअर करण्याच्या विचारात देण्याच्या तयारीमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. कारण त्यांचं तसं नियोजन आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत स्वरूपाचा प्रश्न आहे. या 7 पैकी उत्तर मध्य मुंबईमध्ये त्यांनी जे उमेदवारी दिली महायुतीतर्फे ते जे उमेदवार होते ते उमेदवार उज्ज्वल निकम हे होते. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार दिला, ते म्हणजे वर्षा गायकवाड माजी शालेय शिक्षण मंत्री यांच्यामध्ये ती लढत आहे. या 7 उमेदवारीपैकी अजूनही 6 उमेदवार डिक्लेअर व्हायचे राहिले. त्या 6 उमेदवारामध्ये उद्धव ठाकरेचे सर्व ज्या जागा, त्या 6 पैकी 5 जागा या उद्धव ठाकरेच्या गटाला गेलेल्या आहे. 5 ठिकाणी उद्धव ठाकरेंना आपले उमेदवार जे आहे घोषितही करून टाकलेले आहे. परंतु या चाचपणीमध्ये एकनाथ शिंदे गट ओरिजिनल, एकनाथ शिंदेची शिवसेना ओरिजिनल असं तुम्ही स्वतःला जे विशेषण लावून घेता, तिथं तुम्हाला जो उमेदवार आहे अजूनही देता येऊन राहिला. हा काय मुद्दा आहे? अरे तुम्ही तर ओरिजिनल आहे ना, तुम्ही ओरिजिनल आहे, तुम्ही सक्षम आहे, तुमच्याकडे मोठ्या स्वरूपाचे चांगले उमेदवार आहे, तरी सुद्धा तुम्ही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला का घाबरता? हे तळागाळामध्ये असलेल्या लोकांची मोठ्या स्वरूपाची चर्चेचा विषय झालेला आहे. उदगीरच्या सभेमध्ये प्रियंका गांधी यांनी ठोकलेलं भाषण, महायुतीच्या उमेदवारांना सोपून काढणारं अक्षरशः ते भाषण होतं. प्रियंका गांधींच्या एकाही प्रश्नाला उत्तर महायुतीतर्फे कोणताच उमेदवार देऊ शकणार नाही असं गजब स्वरूपाचं भाषण प्रियंका गांधी यांनी उदगीरच्या सभेमध्ये केलं. भारतामध्ये प्रत्येक माणसाला जे असं वाटत होतं की प्रियंका गांधी हे आपल्या मनातीलच बोलत आहे. तिथं त्यांनी जो उल्लेख केला, तिथं त्यांनी मणिपूरचा उल्लेख केला, तिथं त्यांनी गॅस सिलेंडरचा उल्लेख केला, तिथं त्यांनी बेरोजगारीचा उल्लेख केला आणि तिथं त्यांनी एक घोषणा दिली, अबकी बार मोदी सरकार. याच्या विरोधामध्ये आपल्या सर्वांना एक घोषणा करायची होती की त्या ठिकाणी म्हटलं त्यांनी अबकी बार जनता की सरकार. हा लोकांना जो संदेश आहे ना, मोठ्या स्वरूपाचा संदेश आवडला. मग नकली लोकांना जनतेचं भान का आहे? नकली लोकांना जनतेबद्दल कळवळा का आहे? ज्यांना तुम्ही ओरिजिनल असं म्हणता ना, तर मग लोकांचं असं म्हणणं आहे की ओरिजिनल लोक तुमच्याकडे असताना तुम्ही अशा संभ्रमावस्थेमध्ये का आहे? विरोधी पक्षाच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रश्नांना तुम्ही रोखठोक स्वरूपाचं उत्तर द्या ना, तुम्हाला काय वाटते ते. परंतु तुम्हाला ते उत्तर देता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधताना तुम्ही अशा स्वरूपाचं उत्तर देता की आपल्याला फक्त पंतप्रधान मोदींना करायचं आहे. हे सगळ्याच प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. गॅस सिलेंडरचे भाव वाढले, तुम्हाला चांगलं शिक्षण मिळत नाही, महिला असुरक्षित आहे, भारतामध्ये मणिपूर घडलं, खेळाडूंनी मोठ्या स्वरूपाचे आपले मेडल वापस केले, बेरोजगारीचा मोठ्या स्वरूपाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पेट्रोल दरवाढ मोठ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही या नकली लोकांना मोठ्या स्वरूपाचा हिनवता आणि नकली स्वरूपाचं मोठ्या स्वरूपात हिनवत असताना तुम्ही असं म्हणता ही आमची गॅरंटी आहे, ही आमची गॅरंटी, हे त्याचं उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याला सत्तेवर बसवायचं आहे, हे त्यांचं उत्तर आहे. हे सुद्धा मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी लक्षात येते. लोक असं म्हणतात की या ठिकाणी असली विरुद्ध नकली या वादामध्ये नकली लोकांपासून असली लोकांना मोठ्या स्वरूपाचा धोका वाटतो. असली लोकांना मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची घाबरट निर्माण झालेली आहे असं लोकांना वाटते. कारण लोक असं म्हणतात की आतापर्यंत आम्ही जे अंदाज बांधलेले आहे ते सर्व जे आमचे अंदाज आहे हे खरे ठरलेले आहे. त्यामुळे हा अंदाज देखील आमचा खरा ठरलेला आहे की नकली लोकांना असली लोक घाबरलेले आहे. ते लोक असं म्हणतात की शिवसेनेमध्ये फूट पडली, निवडणूक आयोग चिन्ह देणार आहे, ते चिन्ह तुम्हाला एकनाथ शिंदेलाच देणार आहे. गोष्ट खरी झाली, एकनाथ शिंदेला ते चिन्ह मिळालं.
लोक असं म्हणतात की नोकरी त्या निवडणुकीपर्यंत कोणत्या स्वरूपाचा निकाल लागत नाही, कोणत्या स्वरूपाचा निकाल लागलेला नाही. लोकांचे अंदाज जे आहे खरे ठरलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. लोकांनी अंदाज काढले की राष्ट्रवादी काँग्रेसचं जे निवडणूक चिन्ह जे आहे, घड्याळ जे आहे, हे अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाला ते मिळालं. लोक म्हणतात की आमचे अंदाज खरे ठरले. लोक असं म्हणतात की अजित पवार गटाचा सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत अंदाज लागत नाही, त्यांचा तो सुद्धा अंदाज मोठ्या स्वरूपाचा खरा ठरलेला आहे. तसंच त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या नकली लोकांना नकली लोकांपासून असली लोकांच्या मध्ये मोठ्या स्वरूपाची घबराट तयार झाली. असली लोक हे नकली लोकांना मोठ्या स्वरूपाचे घाबरतात. त्याच्यामुळं लोकांमध्ये मोठ्या स्वरूपाचा नॅरेटिव्ह सेट झालेला आहे की ज्यांना तुम्ही नकली नकली म्हणून हिनवता ना, त्या नकली लोक हे असली आहे आणि असली हे लोक नकली आहे. हा जो विषय आहे सर्व महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झालेला आहे. परंतु एवढं मात्र नक्की की नकली विरुद्ध असली विरुद्ध नकली हा संघर्ष सर्व महाराष्ट्रभर सर्व लोकांना पाहायला मिळतो. सर्व लोक त्यांची मोठ्या स्वरूपाचं मनोरंजन करतात आणि सर्वत्र असली विरुद्ध नकलीचा जो फैसला आहे हा अंतर्गत स्वरूपाचा मुद्दा जरी असला, हा निवडणुकीचा मुद्दा जरी असला, पण खरी जी लढत आहे हे खरी लढत जनतेच्या कोर्टामध्ये होणार आहे. जनता 4 जूनला मतमोजणी आहे आणि या 4 जूनच्या निमित्तानं लोकच दाखवून देईल की असली विरुद्ध नकली हा संघर्ष काय आहे. तुर्तास येथंच थांबूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.